आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविक भक्तांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा देण्यासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरात रस्ता काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन लाइटिंग असं विविध प्रकारचे लाखो रुपयांची कामं करण्यात आली। त्याचप्रमाणे पंढरपूर येथील वार्ड क्रमांक 5 मधील हरिदास वेस येथील सातारकर मंगल कार्यालय बोळातील यात्रेच्या आधी ड्रेनेज पाईपलाईनचं काम केलं होतं, परंतु ते काम निकृष्ट दर्जाचं झालंय। त्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराचं बिल अदा न करता लायसन ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट करून कायदेशीर कारवाई करावी, यासाठी आज शिवसेना शिंदे गटाचे माजी युवा सेना शहर प्रमुख सुमित शिंदे व युवा सेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी आज मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। अन्यथा पंढरपूर नगरपालिकेच्या अंगणात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। तर पाहूया काय म्हणाले माजी शहर प्रमुख सुमित शिंदे। तुम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले, काय सांगू शकाल? आषाढी यात्रेच्या पूर्वी या सातारकर बोळा येथे वार्ड क्रमांक 5 मध्ये ड्रेनिंग पाईपलाईनचं काम केलं, पण ते काम अगदी बोगस आहे। ते तुम्ही पाहू शकता मागे कशा पद्धतीनं काम केलं, नुसतं पाईप हाताने निघून गेले। इथं वयोवृद्ध माणसं या बोळातनं येता जाता ठेसकावून 2 वेळा पडले। पाऊस पडल्यानंतर या भागामध्ये गुडघ्यात खड्डे झाले, त्या ह्याच्यामध्ये पाणी साठतं आणि त्या पाण्याचा परिणाम ढास होऊन इथल्या नागरिकांना ढासाचा परिणाम म्हणजे मलेरियाच्या स्वरूपात चालला। परंतु नगरपालिकेनं जो कोणी ठेकेदारानं काम केलं आहे त्या ठेकेदाराला जर ब्लॅकलिस्टला टाकलं नाही, दयाकडनं दंडात्मक कारवाई केली नाही, तर आम्ही उग्र स्वरूपाचं नगरपालिकेसमोर आम्ही आंदोलन करणार आहे शिवसेनेच्या वतीनं। आज मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं, तुम्ही भेट घेतली, काय त्यांनी आश्वासन दिले? नगरपालिकेच्या शिवसेना साहेबांना असं आश्वासन दिलं की 2 दिवसामध्ये आम्ही रोड व्यवस्थित करतो व तेथील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी दक्षता आम्ही घेतो। आता तुम्ही म्हणालात की ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, मग त्यासाठी तुम्ही काही निवेदन देणार आहेत का? किंवा आम्ही निवेदन दिलंय, जर त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टला टाकलेलं नाही तर आम्ही आता 8-15 दिवस पंढरपूर नगरपालिकेच्या समोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।